रागिणीच्या मरणानंतर चारही भाऊ यावेळी प्रथमच एकत्र भेटत होते. खरे तर ती वारली तेव्हाच चौघांना हजर राहायचे होते, पण काही ना काही कारणांनी ते जमले नाही. तात्या आणि माधव होते चांदवलीला, बाळची फिरतीची नोकरी, त्यामुळे तो असाच कुठेतरी लांबच्या गावी होता. एकटा जनार्दनच काय, तो त्यावेळेस मुंबईत होता. तोच तेवढा तिच्या अंत्ययात्रेला जाऊ शकला. मोठ्या वयाच्या माणसाला शोभणार नाही अशा आवेशाने तो आपल्या बहिणीसाठी ढसढसून रडला देखील. तसा सगळ्याच भावांचा रागिणीवर लोभ होता नाही असे नाही. एकतर ती धाकटी, म्हणजे सर्वात धाकटी नव्हे, सर्वात धाकटा बाळ. रागिणी त्याच्याहून मोठी. आई आप्पा होते तेव्हा ते तिला 3 मुलग्यांवरची तिखळी मुलगी म्हणत, पण म्हणूनच की काय, त्यांचा तिच्यावर अतोनात जीव. बाळ सगळ्यात धाकटा, पण तेवढी माया त्याच्या देखील वाट्याला आली नाही. मात्र रागिणीची अपूर्वाई वाटण्याचे कारण तेवढेच नव्हते. काही माणसे मूळचीच नशीबवान असतात. नशिबाच्या जोरावर ती पाहता पाहता अशी सरसर उंच जाऊन बसतात की इतरांनी नुसते पाहत राहावे. दुसऱ्या कुणाची त्यांच्याशी तुलना देखील करता न आल्यामुळे त्यांचं काय बुवा असे म्हणावे. रागिणी या अशा नशीबवान माणसांपैकी होती. वयाच्या 17व्या-18व्या वर्षापर्यंत ती नाचून बागडून फारसे श्रम न करता, कधी आजारी बिजारी न पडता मॅट्रिकपर्यंत शिकली. लगेचच्या मे महिन्यात कुणाच्या तरी लग्नकार्यात गेलेली असताना ती मुंबईच्या मुजुमदारांच्या नजरेला पडली. त्यांनी तिला आपल्या मुलासाठी मागणी घातली. मुजुमदारांची 2 मोठी औषधांची दुकानं होती आणि इतर लहान सहान उद्योग होतेच. त्या काळात त्यांची 1,00,000-2 लाखांची इस्टेट होती. रागिणी लग्नाची झाली आहे हे कुणाला समजायच्या आत तिच्या लग्नाचा बार उडाला. तिच्या सोन्यासारख्या नशिबाने पुढेही तिची साथ सोडली नाही. लग्नात नवरा BSc होता. तो MSc होऊन डॉक्टर होऊन परदेशी जाऊन आला. कुठल्याशा मोठ्या कंपनीत त्याला सगळ्यांच्या डोक्यावरची लठ्ठ पगाराची जागा मिळाली. सुनेचा पायगुण म्हणून सासरा तिच्या कौतुकात अधिकच बुडून गेला. त्यामुळे रागिणीच्या माहेरी तिची अपूर्वाई वाढली. तर त्यात नवल नव्हते. पंडितांचे घराणे तसे जुने, पण आता मात्र पोकळ वासे शिल्लक राहिले होते. थोडाफार जमीन जुमला होता, तेवढ्यावर बापजाद्यांनी बसून खाल्ले. त्यामुळे नंतरच्या काळात तोही कमी झाला. मुले वाढली ती गरिबीतच, पण हाती प्रत्यक्ष पैसा नसला तरी पंडितांच्या घराला चांदवलीत मान होता. त्यामुळे सणवार थाटाने करावे लागत. जेवणाची पाने उठवावी लागत. सारे काही इतमामाने करावे लागे. पोकळ वाशांच्या घरावर अधिकच बोजा पडे. त्यातून मुले मोठी होतायत न होतायत. तो मुलांचे वडील गेले. रडून रडून आईने डोळे खराब करून घेतले. ते इतके की हळूहळू ते पारच अधू झाले. ह्या वेळेपर्यंत घरच्या जमीन जुमल्याकडे तात्या पाहू लागला होता. तात्याच्या नंतरचा माधव. त्याची अभ्यासात गती नव्हती. तो चांदवलीत राहून तात्यालाच मदत करू लागला. पण येणाऱ्या उत्पन्नावर दोघांचे भागणे कठीण आहे हे लक्षात येताच त्याने गावात किराणा मालाचे दुकान काढले. सारस्वताने आणि त्याहून पंडिताच्या मुलाने किराणा मालाचे दुकान काढावे हे गावाला पटण्यासारखे नव्हते. पण हळूहळू सर्वांनीच ते पटवून घेतले. धाकटा बाळ जरा हुशार निघाला. धडपड करून तो शिकला आणि बऱ्यापैकी नोकरीला लागला. राहता राहिला जनार्दन. त्याचे मात्र कुठेच बस्तान बसले नाही. तो 4 महिने गावी राही, 4 महिने मुंबईत, तर 4 महिने आणखी कुठे. दरवेळेस त्याचा आधीचा उद्योग अंगाशी आलेला असे आणि त्याने 100% गॅरंटीवाली नवीन कल्पना काढलेली असे. मात्र या नवीन कल्पनेसाठी हवे असलेले भांडवल देणारे माणूस त्याला अद्याप भेटलेले नसे. धंदा न करता नोकरी करावी तर त्याला फालतू नोकरी नको असे आणि बऱ्यापैकी नोकरी कुणी दिली तर त्याचे तिकडे पटत नसे. त्यामुळे अजून तो धड मार्गालाच लागलेला नव्हता. त्याचे खिसे नेहमी रिकामे असायचे आणि याच्याकडून 10 रुपये घे, त्याच्याकडून 20 रुपये घे असे त्याचे एकसारखे चालू असायचे. घरातील परिस्थिती अशी असल्यामुळे रागिणीच्या लक्षाधीश सासऱ्याचे आणि महत्त्वाकांक्षी नवऱ्याचे सर्वांनाच विशेष कौतुक वाटणे साहजिक होते. त्यातून रागिणी वर्षातून एखाद वेळी आली तर यायची.
सासरच्या व्यापातून डोके बाहेर काढून चांदवलीला येणे तिला भलतेच कठीण होते आणि तिच्या भावांचे स्वतःचेच बूड स्थिर नव्हते. तिथे ते तिला कुठे जाऊन भेटणार? तात्याचे आणि माधवचे तसे ठीक होते, पण चांदवलीहून उठून मुंबईला जाणे म्हणजे काही बुधवारच्या बाजाराला जाण्यासारखे नव्हते की आपले पाय चालतच गेले आणि येताना ऊन असले तरच बसने आले. मुंबईला जायचे म्हणजे प्रवासाचा खर्च, भासरंडांसाठी खरेदी, बहिणीसाठी भेट, एकूण खर्च त्यावेळीसुद्धा 50-60च्या घरात जाणारा. कुठून आणायचे एवढे पैसे? तेव्हा जाणे येणे फारसे नव्हतेच. आई होती तोवर ती अधूनमधून म्हणायची, अरे त्या रागिणीला एक कार टाका रे. खुशाली विचारा तिची. माधव म्हणायचा, ती मजेत आहे ग, तिची नको तू काळजी करू, ती तिकडे गाड्या उडवते, पंचायत आहे ती आमचीच. मग रागिणीच 1-2 वर्षातून एखाद वेळी गणपतीला माहेरी यायची. सगळ्या भावांसाठी न विसरता कापड चोपड आणायची, आईसाठी लुगडे आणायची, भावांच्या मुलांसाठी काही ना काही खेळणी वस्तू आणायची. रागिणी आली की मग सगळे खुश होऊन जात. वरवर मात्र म्हणत, अगं कशाला आणतेस एवढं? तू आलीस की त्यातच आम्हाला समाधान आहे हो. ही झाली 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट. पण पुढेही त्यात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे रागिणी गेली तेव्हाही तिच्याजवळ भावांपैकी जनार्दनशिवाय दुसरे कुणीच नव्हते. रागिणी 50शीतच गेली. तिच्या भाग्यवान आयुष्याला किंचित न साजणारी अशी ही एकच गोष्ट झाली. अगदी तरुणपणात जरी ती गेली नाही तरी जख्ख म्हातारी होईपर्यंत जगलीही नाही. पहिले नातवंड पाहते न पाहते तोच बायकांच्या ओसरत्या वयातल्या आजाराचे निमित्त होऊन तिने राम म्हटला. घराचे उत्तरोत्तर वाढणारे वैभव तिला जरी अर्धवटच पाहता आले तरी तिने पाहिले भोगले तेही काही कमी नव्हते. तिच्या मरण्याचे त्यामुळे तिच्या भावांना फार मोठे दुःख झाले नाही. एकटा जनार्दनच काय, तो हळहळला. त्यानंतरच्या गणपतीला सगळे भेटले. ते रागिणी गेल्यानंतर प्रथमच. सगळे आता मधल्या वयातले होते. सगळ्यांचेच गोतावळे वाढलेले होते. मुले देखील एकेकाची चांगली मोठी झाली होती. तात्या आणि माधव तर आजोबा झाले होते. जनार्दनची गोष्ट मात्र वेगळी होती. त्याने लग्न खूपच उशिरा केले होते आणि त्याला एक मुलगा होता. तो नुकता शाळा संपवून कॉलेजात गेला होता. गेल्या 20 वर्षात जनार्दनच्या सांपत्तिक स्थितीत मात्र फारच मोठा फरक पडला होता. 20 वर्षापूर्वी तो जो कुठे स्थिर होत नव्हता तो आता नुसता अन्नाला लागला नव्हता तर एक बडी आसामी होऊन बसला होता. 20 वर्षापूर्वी नुकत्याच येऊ लागलेल्या नायलॉनच्या धाग्यांमध्ये त्याने पैसा गुंतवला होता आणि नायलॉनचे महत्त्व जसजसे वाढत गेले तसतशी त्याच्या गुंतवणुकीची दाम दुप्पट होत गेली होती. आता त्याच्या मुंबईत 2 बंगले होते, एक गाडी नि एक जीप होती. त्याची मूळची फाटकी तब्येत आता चांगली आडवी झाली होती. रागिणीच्या श्रीमंतीविषयी जसा एक आदर मिश्रित हेवा पूर्वी सर्वांना वाटत असे तसा तो आता जनार्दनविषयी वाटू लागला होता आणि रागिणीचे कौतुक त्यापुढे थोडेसे पुसल्यासारखे झाले होते. रागिणी गेल्यानंतरच्या गणपतीला तो जेव्हा चांदवलीला आला तेव्हा त्याच्यासारखी मातब्बर आसामी वेळात वेळ काढून हजर राहिल्याबद्दल सगळ्यांना धन्य वाटले. पंडितांच्या घरातला गणपती म्हणजे मोठे प्रस्थ होते. घरात सुबत्ता फारशी नव्हती तरीही 5 दिवस त्याचे सारे काही साग्रसंगीत व्हावे लागे. रात्रीच्या आरतीला 100-1 माणूस जमे. गणपतीवर सगळ्या कुटुंबाची नुसती श्रद्धाच नव्हती तर सगळ्यांना त्याचा एक प्रकारचा दरारा होता. याचे कारण वेगळे होते. पंडितांच्या देवघरात त्यांच्या घराण्याचा रावळेश्वर होता. या रावळेश्वराचीच मुळात सगळ्यांना भलती जरब होती. दररोज संध्याकाळी रावळेश्वराजवळ दिवा लावावाच लागे. दिवा लावण्यासाठी घरात कुणाला तरी राहावेच लागे. घर अजिबात बंद करून चालत नसे. त्या काळात आजूबाजूला होते तेवढे सोवळे ओवळे पंडितांच्याही घरात होतेच, पण देवघरात हे जास्त होते. चुकून म्हणे एकदा पाळीच्या बाईने तिथे पाय ठेवला तर सबंध घर एका दिवसात लाल मुंग्यांनी भरून गेले. एके दिवशी देवघरात दिवा लावायचा राहिला तेव्हा म्हणे देवघरातून नाग निघाला. नंतर गावातल्या देवळात जेव्हा देवाला गाऱ्हाणे घातले आणि नाक घासून चुकलो म्हटले तेव्हा कुठे घराचा धोका टळला.
मूळच्या देवाचे इतके प्रस्थ असल्यामुळे गणेश चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली की पंडितांच्या देवघराला असामान्य महत्त्व येई. 5 दिवस आपल्या वागण्यात कुठे चूक होऊ नये यासाठी प्रत्येकजण डोळ्यात तेल घालून जपू लागे. पोराटोरांना देवघरात एकटे जाण्याची बंदी केली जाई. बाहेरून येणारे माणूस आंघोळ केल्याशिवाय देवघरात जाईनासे होई. यंदा गणपतीला जमलेल्या सगळ्यांनी रागिणीची फार आठवण काढली. तिच्या गेल्याला पुरते 6 महिने देखील झाले नव्हते. त्यामुळे कुठलाही विषय पुन्हा पुन्हा तिच्यावर येत होता. त्या दिवशी असेच झाले. रात्रीची वेळ होती. मुले बाळे दिवसभर दंगामस्ती करून झोपी गेली होती. बायका मंडळी स्वयंपाकघरात आणि मागच्या दारी आवरासावर करण्यात मग्न होती. पाडीवर तरुण पोरांचा पत्त्यांचा डाव पडला होता. गणपतीपुढे 2 मोठ्या समया जळत होत्या. रावळेश्वरापुढे वहिवाटीचा दिवा मिणमिणत होता. अशावेळी चौघे भाऊ अंगणात येऊन बसले. एक जाजम अंथरले आणि पानांचा डबा मध्ये ठेवला. बाळ पान खात नसे. त्याने सिगरेट शिलगावली. तात्याचे पाठीचे दुखणे मधून मधून उपटायचे. तसेच ते आत्ताही उपटले होते. एक पातळशी उशी पाठीशी घेऊन तो मोठ्या पाठीच्या खुर्चीत बसला. गप्पामधून अर्थातच गोष्टी निघाल्या रागिणीच्या. रागिणी गेली त्यामुळे तिच्या घराचे, मुलांचे किती नुकसान झाले याच्या, रागिणीच्या स्वभावाच्या, रागिणीच्या वागण्याच्या. त्यातूनच विषय निघाला तो बरोबर 20 वर्षापूर्वीच्या गणेश चतुर्थीचा. शेवटच्या श्रावणी सोमवारीच रागिणी माहेरी आली. सोबतीला तिचा नवरा होता. नवऱ्याला रागिणीचे इतके कौतुक की 15 दिवस तिला माहेरी पाठवायचे म्हणजे देखील त्याच्या जीवावर येई. रागिणीने स्वतःच हे सांगितले. तेव्हा तात्याच्या बायकोने माधवच्या बायकोकडे पाहिले आणि दोघी तोंडावर पदर धरून खुसूखुसू हसल्या. माधवची बायको म्हणाली, रागिणीताई, जावई बापूंना म्हणावं आल्यासारखे राहा 4 दिवस. मग सगळ्यांनीच जावई बापूंना आग्रह केला. जावयांनी 4 नाही पण 2 दिवस राहण्याचे कबूल केले. तेव्हा सगळ्यांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले. त्यानंतर रागिणी आणि तिचा नवरा यांचे कौतुक करण्याची चढाओढच सुरू झाली. सकाळी उठल्याबरोबर पहिल्या वाफेचा चहा तात्याची बायको माडीवर पोचवायची. तर 9 वाजता लोणकढ्या तुपाचा शिरा करून माधवची बायको दोघांना हाक मारायची. साऱ्या गावातल्या विक्षिप्तपणाच्या गोष्टी सांगून बाळ रागिणीला हसवायचा आणि संध्याकाळी तात्या पोक्तपणे तिला तिच्या संसारातल्या घडामोडी विचारायचा. याला अपवाद होता तो एकट्या जनार्दनचा. ही सगळी माणसे रागिणीच्या मागे नाचतायत ती तिच्या पैशासाठी या विचाराने त्याचा मस्तक शूळ उठायचा. सध्या त्याची अतिशय ओढग्रस्तीची स्थिती होती आणि खिशात म्हटले तर सगळे मिळून 10 रुपयेसुद्धा नव्हते. एक नवीन योजना त्याच्या डोक्यात धुमसत होती. गेल्या महिन्यात तो मुंबईला गेला असताना त्याच्या एका मित्राने नायलॉनचे पिल्लू त्याच्या डोक्यात सोडले होते. मनात येई नायलॉनसारख्या वाढत्या धंद्यात एकदा जम बसवला की नोकऱ्या करून 4-4 आणे वाचवीत संसार करणाऱ्या या क्षुद्र किड्यांना आपली लायकी चांगली समजेल. मग हे सगळे लोक आता रागिणीच्या भजनी लागले आहेत तसे आपल्याही मागे लागतील. पण सध्या तरी नुसते दात ओठ चावत बसण्याखेरीज दुसरा काही इलाज नव्हता. कारण भांडवलाचा प्रश्न अजूनही सुटलेला नव्हता. तो सुटेपर्यंत सगळ्यांची हेटाळणी अशीच ऐकून घ्यावी लागणार होती. तात्याचा वडिलकीचा उपदेश ऐकून घ्यावा लागणार होता. मंत्र तंत्र साधू बुवा यांचे वेड असलेल्या माधवने उपाय म्हणून दिलेले खुळचट गंडे दोरे बांधावे लागणार होते. त्याच्या बायकोने म्हटलेल्या भाऊजी चला जेवायला या शब्दांमध्ये काही खोच असेल का या विचाराने जीव हैराण होणार होता. आणि पानावर बसल्यानंतर आपण मेहरबानीचे खात आहोत या टोचणीने घास घशाखाली उतरणार नव्हता. आणि ही आपली श्रीमंत बहीण कर्तृत्व काय हिचे. तर एकदा नटून थटून लग्नाला जाऊन त्या मुजुमदाराच्या नजरेला पडली एवढेच. नटली ती सुद्धा घरात पिढीजात चालत आलेला 25 तोळ्यांचा हार आणि आईच्या बांगड्या हे दागिने अंगावर चढवून. म्हणजे स्वतःचे काही नाही. आणि आता हिच्या श्रीमंतीला दिपून या भावांच्या कजाक बायका रेशमासारख्या नरम झाल्या आहेत. शिरे करताहेत आणि विडे लावताहेत. जगात साला पैशाशिवाय दुसरं काही नाही.
आपल्याला कुठं 2-5 हजार भांडवल मिळालं तर दाखवू एकेकाला, असा जनार्दनच्या जीवाचा संताप होत होता. भावांवर, त्याच्या बायकांवर आणि रागिणीवर देखील तो वैतागला होता. रागिणीने आपल्या परीने गोड बोलून त्याची चौकशी केली नाही असे नाही, पण त्याने तिला झटकून तोडूनच टाकले. हो, हवाय कशाला नसता. मानभावीपणा आणि गोड बोलण्याचे नाटक. हिचा नवरा आपल्या पश्चात आपली काय किंमत करीत असेल हे उघडच आहे. कालच आपण चोरून ऐकले. तात्या मिशीतल्या मिशीत बोलत जावई बापूंना म्हणत होता, आता काळजी काय ती जनार्दनची. जावई बापू, बघा तुमच्याकडे त्याच्या जोगती नोकरी. जावई बापू होस हो करीत होते. पण जनार्दनच्या जोगती नोकरी म्हणजे काय? शिपायाची नाही तर कारकुनाची. अरे हा जनार्दन बहिणीकडे असल्या हलक्या नोकऱ्यांवर राबायला नाही जन्मलेला. भांडवल मिळू द्या, मग दाखवतो या तात्याला. मोठा स्वतःकडे वडिलकी घेतो. अवघा 5 वर्षांनी तर मोठा माझ्यापेक्षा. आणि याची लायकी काय तर घरात पहिला जन्मला हीच, नाहीतर बाहेर याला कोण कुत्र विचारणार होतं. पण पहिला जन्मला म्हणून याला वडिलांचा जमीन जुमला. पहिला जन्मला म्हणून याच्या बायकोला आईचा 25 तोळ्यांचा हार. आणि हरतालिकेच्या संध्याकाळी एकाएकी तात्याच्या बायकोचा आक्रोश ऐकू आला. सगळीकडून माणसे जमली. तात्याच्या बायकोच्या पुढ्यात उघडी ट्रंक पडली होती. तिच्यातला दागिन्यांचा डबा उघडून तिने मांडीवर घेतला होता आणि ती मोठमोठ्याने कपाळ बडवून रडत होती. माधवच्या बायकोने तिला पुन्हा पुन्हा काय झालं विचारले. जमलेली सगळी मंडळी एकमेकात तर्ककुतर्क करू लागली. प्रथम तात्याच्या बायकोला शब्दच फुटेना, पण मग तिने हंबरडा फोडला. माझो 25 तोळ्यांचो हार खयन सांडवले गो. तिचे सांत्वन कसे करावे तेच मंडळीला कळेना. मुख्य म्हणजे तात्याच्या बायकोबरोबर माधवची बायको देखील हुंदके देऊन देऊन रडू लागली. रागिणीने दोघींची कशीबशी समजूत काढायला सुरुवात केली, पण तिला त्या आटोपेनात. तात्या बाहेर गेला होता. माधवने आवाज चढवून त्यांना गप्प बसायला सांगितल्याबरोबर त्यांचे हुंदके थांबले. पण त्या मुसमुसत राहिल्या. हार गेलाच असे पक्के धरून चालून. तात्याची बायको गेलेल्या माणसाचे करावे तसे त्या हाराचे गुणवर्णन करू लागली. रागिणी म्हणाली, असं बोलत राहून काय होणार बहिणी? कुठं गेला असण्याची शक्यता आहे ते सांगा. तिथं शोधूया. मला वाटतं घरातल्या घरातच असेल. नाय गो घरातल्या घरात. तात्याची बायको डोळे गरागरा फिरवीत म्हणाली. घराबाहेर गेलो असतलो तो. एव्हानं मोडीत देखील निघालो असतलो. आणि पुन्हा हुंदके देऊ लागली. रागिणीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. ती आणि माधव हार कुठे गेला असेल याचा विचार करू लागली. आता हार म्हणजे काय, लहानशी अंगठी आहे की सुंकले की आपले कुठेतरी पडले म्हणावे. बरे, हार अंगावरचा नव्हे, कुलूप बंद ट्रंकेतला आणि दागिन्यांच्या डब्यातला. डब्यातले बाकीचे सगळे दागिने जागेवर आणि ट्रंकेचे कुलूप तोडून उघडल्यासारखे. तेव्हा हार काही हरवलेला नाही, कुणीतरी चोरूनच घेतला असणार हे उघड झाले. कधी घेतला असेल कोण जाणे. उद्या चतुर्थीला गळ्यात घालायचा यासाठी तात्याची बायको डबा उघडायला गेली म्हणून आज तरी कळले, नाहीतर कसे कळणार होते. मला वाटतं कालपासून कोण कोण आलं. इतका वेळ बाजूला गप्प उभा असलेला जनार्दन सांगू लागला. तू गप्प बैस हां, आमचा ठाऊक असा कोणी घेतलो हार ते. माधव त्याच्या अंगावर वस्कन ओरडला. जनार्दन मग गुपचूप बाहेर निघून गेला. त्याच्या जात्या आकृतीकडे रागिणी पाहत राहिली. मग तिने माधवकडे नजर वळवली. आपले बोलणे तिला रुचले नसावे या शंकेने माधव समर्थन करू लागला. अगो रागिणी, तुका ठाऊक नाही याचे प्रताप. सरळ वागणुकीचो आसा हो, नाना धंदे याचे. काय वाटेल ते करूक जाईत. तेक्का वाटत असात आपण काय पण धुमशाण करून मोकळे राहू तर त्या बाकी नाही होऊचा. आम्ही काय बोळ्यान दूध नाही पिणं. पदरात घालून देऊ याची करणी, तेव्हा स्वस्त बसत लाव. हां, आमच्या मागे रावळेश्वर असा. माधव जेव्हा असे बरेच काही बडबडत राहिला तेव्हा रागिणीच्या लक्षात आले की माधवचा देवावर, मंत्रातंत्रावर बराच भरोसा आहे आणि त्याच मार्गाने तो गेलेला हार परत मिळवणार. तरी देखील माधवच्या बायकोला आणि घरातल्या मुलाबाळांना मदतीला घेऊन तिने सारे घर विंचरून काढले.
तात्याच्या बायकोचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या बायका जमल्याच होत्या. ती पुन्हा पुन्हा नव्या उमाळ्याने रडून त्यांना तेच ते सांगत होती. बायका आपापले तर्क सांगत होत्या. आतल्या काळोख्या बाळंतिणीच्या खोलीत हल्ली आईची खाट असे. तिचे वय बरेच झाल्यामुळे तिच्याने हालचाल फारशी होत नसे. त्यातून आता तिची दृष्टी जवळजवळ निकामीच झाली होती. त्यामुळे ती काळोखात पडून राही इतकेच. हार गेल्याचे तिला कुणीतरी सांगितले. त्यावर ती काहीतरी पुटपुटली आणि कुशीवर वळून देवाचे नाव घेऊ लागली. कथेचा पुढील भाग ऐकण्याकरिता आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.